Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. पेपर फुटी रोखण्यासाठी आज कठोर कायदा आणणार. परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन. जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन नीलकेणी अध्यक्ष असणार. पंतप्रधान मोदींची माहिती. अंधभक्तांच्या विरोधामध्ये देशभक्त जिंकले. झुरळानं हुकुमशहाला नमवलं. उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिल्याचंही भाष्य. ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं, याचा आनंद. उद्धव ठाकरेंच्या डायलॉग्सचा काहीही परिणाम होत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिलं, त्यांचे आभार मानतो. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक. तर राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या निवासस्थानी घातपात घडवण्याचा हेतू होता, शिंदेंचा आरोप. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा. शिवाजी पार्क परिसरामध्ये तरुणांची लोट गर्दी. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आदरांजलीही वाहण्यात आली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. दरम्यान 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी होणार. दिल्ली पोलिसांवर लाठीचार्ज आणि क्रूरतेचा आरोप. 24 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सरन्यायाधीशांनी दिला होता नकार. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा अमित शहांना पत्राद्वारे सवाल. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची राहुल गांधींची मागणी. उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख. पुढचा मुद्दा इथेनॉलचा. ठाकरेंचा निशाणा. तर आता गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळांची ही मागणी. 100% इथेनॉलवर चालणारे फ्लेक्स इंजिन गडकरींच्या नेतृत्वात तयार झाले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक. पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलंय. फडणवीस उच्च शिक्षित, ते बेस्ट शिक्षण मंत्री बनवू शकतात. संजय राऊतांकडून पुनरुच्चार. दिल्लीला जाण्याच्या चर्चा मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या. तर मी मुंबईत आणि महाराष्ट्रातच आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया. LGBTQ समाजाचा एक भाग आहे, त्यांना सन्मानानं वागवा, हीण वागणूक देऊ नका. सरसंघचालक मोहन भागवतांचं हे वक्तव्य. आमदार रोहित पवार यांची आज महत्वाची पत्रकार परिषद. 22 मार्च 2026 रोजीचा औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप. पत्रकार परिषदेमध्ये पेपर फुटीवर बोलणार. मुंबईमध्ये दादर, सायन आणि इतर भागात पावसाच्या सरी. कुठेही पाणी साचल्याची माहिती नाही. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस. मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. सातारा, कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा. क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला दुसरं पदक. वेटलिफ्टर मीराबाई चानूची सुवर्ण पदकांची हॅट्रिक. तर वेटलिफ्टर ऋषिकांत सिंहनं रौप्य पदक जिंकलं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.